नमस्कार, मी अपर्णा. असल स्वादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण इथे कुठली रेसिपी बघणार नाही, तर आपण आपल्या किचनच्या उपयोगासाठी दगडी खलबत्ता आणलाय. तर तो किचनमध्ये वापरण्यापूर्वी कसा साफ करायचा, कारण दगडी खलबत्ता किंवा किचन उपयोगात असणाऱ्या कुठल्याही दगडी वस्तू ह्या किचनमध्ये वापरण्यापूर्वी योग्य पद्धतीने साफ करणे खूप गरजेचे असते. तर तेच आज आपण इथे बघतोय. आपल्याकडे आधीचा हा स्टेनलेस स्टीलचा खलबत्ता देखील आहे, तरी सुद्धा आपण हा दगडी खलबत्ता घेतलाय आणि तो का घेतलाय ते सुद्धा पुढे सांगतेच. चला तर आता बघूया हा खलबत्ता कसा साफ करायचा. तर पहिल्यांदा हा खलबत्ता जो आहे तो व्यवस्थित धुवून घ्यायचा. यावर जी दगडाची पावडर म्हणा किंवा दगडाचे बारीक कण यावर हे घडवताना बसलेले असतात, तर ते व्यवस्थित धुवून साफ करायचे. तर हे आपण इथेच स्वच्छ धुवून घेऊ. तर एक मोठं भांडं घेऊ आणि त्यामध्ये हे स्वच्छ धुवून घेऊ. पाणी टाकून व्यवस्थित चोळून धुवून घ्यायचं, जेणेकरून दगडावरील सर्व बारीक कण किंवा पावडर असेल तर ती निघून साफ होईल. इथे दिसतच असेल की पाणी हे किती खराब झालंय. तर असं 2 ते 3 वेळा पाणी टाकून धुवून घ्यायचं. तर ही पहिली प्रोसेस झाली. आता पुढे काय करायचं ते बघू. तर इथे आपण तांदूळ घेतलेत, यातील अर्धे तांदूळ यामध्ये टाकून घेऊ. हे यामध्ये बारीक करायचे. तांदूळ वाटताना ते सगळीकडे खलबत्त्यामध्ये वाटले जातील असं फिरवून फिरवून वाटायचे. याने खलबत्त्यामधील जे पण काही एक्स्ट्राचे दगडाचे बारीक कण असतील ते निघून खलबत्ता व्यवस्थित साफ होतो. इथे आपण हे तांदूळ न भिजवताच वापरतोय, तर ते असेच वापरायचे. तसेच आपण इथे तांदूळ वापरलेत, याऐवजी आपण बारीक वाळू देखील वापरू शकतो. म्हणजे वाळू ही खलबत्त्यात टाकून सगळीकडे फिरवून वाटून घ्यायचं. याने सुद्धा खलबत्ता व्यवस्थित साफ होतो. तर हे बघा, अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये तसेच वरील बाजूला सुद्धा तांदूळ असे वाटून घ्यायचे. थोडं वाटून झालं की यामध्ये थोडंसं पाणी टाकून आता सगळीकडून व्यवस्थित वाटायचं. आणि हे असं हाताने व्यवस्थित घासून साफ करायचं. स्वच्छ धुवून घेऊ. आणि इथे आपण एकदा तांदूळ वाटून स्वच्छ धुवून घेतलंय. आता पुन्हा उरलेले तांदूळ टाकून पुन्हा हे वाटून घ्यायचं. थोडं वाटून झालं की यामध्ये थोडंसं पाणी टाकून आता सगळीकडून व्यवस्थित वाटायचं. अशा पद्धतीने जर का दगडी वस्तू साफ केल्या तर त्या एकदम व्यवस्थित साफ होतात. आपण हे तांदूळ सगळीकडून व्यवस्थित वाटून घेतलेत. आता हे स्वच्छ धुवून घेऊ. आणि इथे आपण खलबत्ता व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घेतलाय. तर इथे हा खलबत्ता क्लीन झालाय, पण हा खलबत्त्याचा दगड छान काळाभोर दिसावा यासाठी काय करायचं ते पण बघू. तर इथे आपण एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेतलाय. तो असा छान भाजून घ्यायचा. इतका भाजायचा की खोबऱ्यातील तेल हे बाहेर निघालं पाहिजे. आणि इथे हे खोबरं आपण अगदी तसंच भाजून घेतलंय. आता हे खलबत्त्यामध्ये छान बारीक करून घ्यायचं. असं खोबरं बारीक करताना त्याचं तेल तर निघेलच, पण जर का यामध्ये थोडेफार जरी दगडाचे कण हे निघण्यासारखे असतील ते सुद्धा निघून जातील. त्यासाठी असं खोबरं मस्त भाजून बारीक ठेचून घ्यायचं. नाहीतर शॉर्ट प्रोसेस करायची असेल तर थोडंसं म्हणजे छोटा चमचा तेल टाकून हे खलबत्त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं. पण ही प्रोसेस खूप चांगली आहे. याने दगड हा छान काळाभोर होतो. आणि इथे आपण खोबरं छान बारीक करून घेतलंय. तर हे बघा, भरपूर असं तेलकट झालंय. आता हे तेल पूर्ण खलबत्त्याला लावून घेऊ. तर असं छान खोबऱ्यातील तेल काढून चोळून घेऊ. पण दगडाचे थोडेफार जरी बारीक कण निघण्यासारखे असतील ते निघून जातील. आणि आपण जे पण यामध्ये वाटून घेऊ ते अजिबात कचकचणार नाही.
आणि इथे आपण खलबत्त्याला सगळीकडे व्यवस्थित असं खोबऱ्याचं तेल लावून घेतलंय। त्यानंतर आता असं साफ करून घ्यायचं। आणि हे आता आपण रात्रभर असंच ठेवून द्यायचं। हे ठेवताना आपण असं ओपन न ठेवता ते एखाद्या पिशवीत बांधून ठेवायचं, कारण हे तेलकट आहे आणि यावर मुंग्या होण्याची दाट शक्यता असते। तर आपण ह्या पिशवीमध्ये हा खलबत्ता बांधून ठेवू। तर हे आपण रात्रभर असंच ठेवून देऊ। याने दगडाचा रंग हा पांढरट न राहता छान काळाभोर दिसतो। तर हे आपण आता रात्रभर असंच ठेवून देऊ। आणि इथे आपण हा खलबत्ता रात्रभर असाच ठेवून दिलेला, आता तो स्वच्छ करून घेऊ। आणि हे बघा, सांगितल्याप्रमाणे तेलकट असल्याने यावर भरपूर मुंग्या झाल्यात। त्यासाठी हा मोकळा न ठेवता तो पिशवीमध्ये बांधून बाजूला ठेवायचा। आता हा स्वच्छ धुवून घेऊ। धुवून घेतल्यानंतर आता व्यवस्थित घासून घ्यायचा, म्हणजे तेलकटपणा जो आहे तो निघून जाईल आणि खलबत्ता व्यवस्थित साफ होईल। आणि आपण हा खलबत्ता व्यवस्थित साफ करून घेतलाय। आता हा किचनमध्ये वापरासाठी अगदी व्यवस्थित साफ झालाय। आता तुम्हाला सांगते, आपल्याकडे हा स्टेनलेस स्टीलचा इतका छान खलबत्ता असून देखील आपण हा दगडी खलबत्ता का घेतलाय, तर मला हा दगडी खलबत्ता खूपच आवडतो। तसेच ह्या दगडी खलबत्त्यात जे पण आपण बारीक करणार ते पटकन बारीक तर होतच, पण ठेचताना बाहेर उडत नाही। तसेच यामध्ये आपल्याला हाताने व्यवस्थित काढता येतं जे पण आपण बारीक करतो ते। आणि त्या तुलनेने हा स्टेनलेस स्टीलचा खलबत्ता बघितला तर यामध्ये ठेचायला थोडासा वेळ लागतो आणि हा एकदम गुळगुळीत असल्याने जे पण काही आपण यामध्ये ठेचतो तर ते उडून बाहेर येतं। तसेच यामध्ये आपला हात नीट जात नाही, त्यामुळे आपल्याला एखादा छोटा चमचा घेऊन त्याने वर खाली करावं लागतं। आणि यामध्ये कुटताना मग ते आलं लसूण, हिरवी मिरची, खोबरं किंवा शेंगदाणे असं काही कुटायला घेतलं की ते यामध्ये गच्च होतं, त्यामुळे ते सतत चमच्याने वर खाली करावं लागतं। पण या दगडी खलबत्त्यात तसं करावं लागत नाही, तर पटापट यामध्ये बारीक होतं। तसेच दगडी खलबत्ता म्हणा किंवा पाट्यावरील वाटलेलं म्हणा, याला एक वेगळीच चव असते। यामधील वाटण हे एकदम चविष्ट होतं, त्यामुळे दगडी खलबत्ता हा सर्वात बेस्ट असतो। तसेच हे साफ करायला देखील खूप छान आहे। मात्र हा जो खलबत्ता आहे हा साफ करायला देखील थोडासा अवघड आहे। तर हा साफ करताना यामधील कडा व्यवस्थित साफ करायला आपला हात नीट जात नसल्याने तो अशा घासणीने चमच्याने कडेने व्यवस्थित फिरवून साफ करावा लागतो। तर असे दोन्ही खलबत्त्यातील फायदे तोटे आहेत, त्यामुळे हा दगडी खलबत्ता किचनसाठी खूप उपयुक्त तर आहेच, पण साफ करायला देखील तो सहज साफ करता येतो। तसेच आपण दगड हा काळाभोर दिसण्यासाठी जी पद्धत वापरली आहे ती खूपच छान आहे आणि त्याचा रिझल्ट येते दिसतच आहे। हा आहे आधीचा आणि हा आहे आत्ताचा, तर ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरा, खूप छान आहे। तसे हे दोन्ही खलबत्ते माझ्या आवडीचेच आहेत, पण दगडी खलबत्त्यातील वाटण हे कधीही चांगलंच। तर तुम्हाला यातील कोणता खलबत्ता आवडला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तसेच चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण प्रेस करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला येईल। चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।